नमस्कार. कोपा ट्रेडची व्याप्ती आणि त्यातील करिअरच्या भन्नाट संधी उलगडणाऱ्या या खास विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आजचं युग हे वेगाने बदलणारं डिजिटल युग आहे, बरोबर? आणि याच युगात स्वतःचं एक सुरक्षित आणि प्रगत करिअर घडवण्यासाठी हा कोपा ट्रेड एक जबरदस्त लॉन्चपॅड म्हणून कसा काम करतो हे आपण आज अगदी सविस्तर समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आजच्या या विश्लेषणात आपण नक्की काय काय पाहणार आहोत ते थोडक्यात बघूया. सर्वात आधी कोपाचा थोडक्यात परिचय, त्यानंतर नोकरीच्या विविध संधी, स्वयंरोजगाराचे काही एकदम उत्तम पर्याय, उच्च शिक्षणाचे मार्ग आणि शेवटी भविष्यातील तंत्रज्ञान आणि कोपा यांचा काय संबंध आहे यावर आपण नजर टाकणार आहोत. तर आपला पहिला विभाग आहे कोपा ट्रेडचा परिचय. चला, याच्या अगदी मुळापासून सुरुवात करूया. कोपा म्हणजे नक्की काय? तर कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, IT आणि संगणक क्षेत्रातला हा एक अतिशय कळीचा ट्रेड मानला जातो. याच्या नावातच सळ आलंय. यामध्ये ऑपरेटिंग सिस्टेम, डेटाबेस मॅनेजमेंट आणि नेटवर्किंग यांसारखी एकदम बेसिक पण अत्यंत महत्त्वाची कौशल्य शिकवली जातात. आणि हो, ही फक्त पुस्तकी थिअरी नाही बरं का. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जे तंत्रज्ञान लागतं ना, ते हाताळायला शिकवणारी ही एक अतिशय प्रभावी आणि प्रॅक्टिकल प्रोसेस आहे. आता यातली सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे ट्रेनिंग फक्त क्लासरूमपुरतं मर्यादित राहत नाही. कार्यालये, मोठे उद्योग, शैक्षणिक संस्था आणि अर्थातच IT क्षेत्र या सगळ्या ठिकाणी लागणारी प्रॅक्टिकल डिजिटल स्किल्स इथे शिकायला मिळतात. थोडक्यात सांगायचं तर हे म्हणजे आधुनिक युगातलं डिजिटल स्विस आर्मी नाईफ तयार करण्यासारखंच आहे. सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स, प्रोग्रामिंग आणि डेटा हाताळणी यासारख्या प्रत्यक्ष कामांमुळे इथून बाहेर पडलेला विद्यार्थी कोणत्याही संस्थेत एकदम आत्मविश्वासाने आणि कार्यक्षमतेने काम करू शकतो. आता वळूया दुसऱ्या विभागाकडे, नोकरीच्या विविध संधी. कारण कोर्स झाल्यावर पुढे काय हा सर्वात मोठा प्रश्न असतोच. कॉर्पोरेट आणि IT क्षेत्रातल्या संधी पाहिल्या तर त्या खरोखरच खूप एक्साइटिंग आहेत. MS ऑफिसमधलं प्रावीण्य आणि बेसिक प्रोग्रामिंगचं ज्ञान असल्यामुळे ऑफिस ऑटोमेशन, डेटा एंट्री आणि प्रोग्रामिंग असिस्टंट यांसारख्या स्थिर जॉबसाठी एक भक्कम पाया तयार होतो. आणि आजकाल IT सपोर्ट आणि हेल्प डेस्कमध्ये अशा कुशल लोकांची प्रचंड डिमांड आहे. त्यामुळे साधे प्रोग्राम्स लिहिण्यापासून ते सॉफ्टवेअर टेस्टिंग आणि युजर्सना तांत्रिक मदत करण्यापर्यंत नोकरीची अनेक दारे येथे खुली होतात. यातली अष्टपैलू क्षमता म्हणजे वर्सॅटिलिटी पाहणं खरंच खूप रंजक आहे. एका बाजूला डेटा एंट्री आणि रेकॉर्ड मेंटेनन्ससारखी रोजची कामं अगदी अचूकतेने करता येतात, तर दुसऱ्या बाजूला हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी, ज्याला आपण ट्रबल शूटिंग किंवा डिबगिंग म्हणतो, ती आव्हानंही लिहिल्या पेलता येतात. म्हणजे बघा, एकाच वेळी ऑफिसचं काम सुरळीत ठेवायचं आणि तांत्रिक आघाड्याही सांभाळायच्या, हे या प्रशिक्षणाचं सर्वात मोठं यश आहे. आता फक्त प्रायव्हेटच नाही तर सार्वजनिक आणि सेवा क्षेत्रातही याची व्याप्ती खूप मोठी आहे. आजच्या काळात ई-गव्हर्नन्स आणि डिजिटल सेवा इतक्या वेगाने वाढत आहेत की ही कौशल्य मंदीच्या काळातही टिकून राहणारी, म्हणजेच रिसेशन प्रूफ मानली जातात. बँकिंग आणि फायनान्स, शिक्षण आणि अगदी सरकारी क्षेत्रांमध्ये डिजिटल रेकॉर्ड्स ठेवणं, ऑनलाईन तिकीट बुकिंग आणि आधुनिक बँकिंग सिस्टम चालवणं यासाठी अशा प्रशिक्षित लोकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. सरकारी आणि शैक्षणिक संस्थांचा विचार केला तर तिथे कोपाच्या या कौशल्यांना खूप मोठं पाठबळ मिळतंय. सरकारी ऑफिसेसमध्ये सध्या जुन्या कागदपत्रांचं वेगाने डिजिटायझेशन सुरू आहे, हे तर आपण बघतोच आहोत. तसंच शाळा कॉलेजेसमध्ये कम्प्युटर लॅब असिस्टंट म्हणून काम करण्यासाठी कुशल मनुष्यबळाची प्रचंड मोठी गरज निर्माण झाली आहे. आणि अशा भूमिकांमधूनच करिअरला एक उत्तम स्थिरता आणि सुरक्षितता मिळते. पण आता एक विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो. नेहमीच्या पारंपरिक नोकरीव्यतिरिक्त करिअरचे आणखी कोणत्या पर्याय असू शकतात? ज्यांना स्वतःचाच बॉस व्हायचा आहे, स्वतःचा एखादा मस्त व्यवसाय उभा करायचा आहे, त्यांच्यासाठी नक्की कोणते मार्ग खुले आहेत? चला बघूया. आपला तिसरा विभाग आहे उत्कृष्ट स्वयंरोजगाराचे, म्हणजेच सेल्फ एम्प्लॉयमेंटचे पर्याय. आजकाल स्वतंत्रपणे काम करण्याच्या पद्धतीत, ज्याला आपण गिग इकॉनॉमी म्हणतो, त्यात खूप मोठी वाढ झाली आहे. इथे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे 3 अतिशय सोपे आणि उत्तम मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे स्वतःचं एक कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर सुरू करून डिजिटल साक्षरता पसरवणं. दुसरा मस्त पर्याय म्हणजे डेस्कटॉप पब्लिशिंग, म्हणजेच DTP सेवा. सोप्या भाषेत सांगायचं तर स्थानिक लोकांसाठी आणि व्यवसायांसाठी डिजिटल डिझाईन करणं, जसं की मेनू कार्ड्स, बॅनर्स किंवा प्रमाणपत्र तयार करणं. आणि तिसरा मार्ग म्हणजे सायबर कॅफे किंवा डिजिटल सेवा केंद्र चालवणं, ऑनलाईन फॉर्म्स भरणं, तिकीट बुकिंग अशा सेवा देणं. विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागात हा एक अतिशय फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो. यानंतरचा आपला चौथा विभाग आहे उच्च शिक्षणाचे मार्ग.
कोपा म्हणजे फक्त नोकरी किंवा व्यवसाय करून थांबणं नव्हे, तर उच्च शिक्षणासाठी हे एक अतिशय भक्कम लॉन्चपॅड आहे. हा कोर्स पूर्ण केल्यावर कोणी सहजपणे पुढच्या डिप्लोमा कोर्सेस, प्रगत IT प्रमाणपत्रे किंवा अगदी डिग्री प्रोग्राम्सकडे वळू शकतं. याचा फायदा असा होतो की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, प्रगत नेटवर्किंग किंवा सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन यांसारख्या मोठ्या क्षेत्रांमध्ये करिअरला एक जबरदस्त गती मिळते. तुमचा पाया इतका पक्का झालेला असतो की पुढचे गुंतागुंतीचे तांत्रिक विषय शिकणं एकदम सोपं होऊन जातं. आता येऊया आपल्या 5व्या आणि शेवटच्या विभागाकडे, भविष्यातील तंत्रज्ञान आणि कोपा. सध्या माहिती तंत्रज्ञानात क्लाउड कम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI, डेटा ॲनालिटिक्स आणि सायबर सिक्युरिटी यांसारखी नवीन क्षेत्र अक्षरशः वेगाने झेप घेत आहेत. आता यात कोपाचा काय संबंध असा विचार नक्कीच येऊ शकतो. तर डेटा हाताळण्याची आणि बेसिक कम्प्युटर सिस्टमची योग्य समज असणं हीच या मोठ्या तंत्रज्ञानाकडे जाणारी पहिली पायरी असते. ज्याला डेटा कसा मॅनेज करायचा हे एकदा पक्क समजतं, तोच माणूस पुढे डेटा ॲनालिटिक्स किंवा AIचे बारकावे सहज शिकू शकतो. त्यामुळे जे स्वतःचं ज्ञान सतत अपडेट ठेवतात त्यांच्यासाठी इथे खरंच अमर्याद संधी वाट पाहत आहेत. या संपूर्ण विश्लेषणातून एक अतिशय स्पष्ट आणि महत्त्वाचा संदेश मिळतो. योग्य कौशल्य, समर्पण आणि सतत शिकण्याची वृत्ती असेल तर कोपा विद्यार्थी नक्कीच एक अत्यंत यशस्वी आणि सुरक्षित करिअर घडवू शकतात. हे वाक्य भविष्यासाठी एक भक्कम आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम मनुष्यबळ तयार करण्यात या प्रशिक्षणाची मोठी भूमिका अधोरेखित करतं. ही खऱ्या अर्थाने एक अशी गुंतवणूक आहे जी तंत्रज्ञानाच्या या अफाट जगात आयुष्यभर कामी येते. तर शेवटी एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आपण थांबूया. ही सर्व मूलभूत डिजिटल कौशल्य आत्मसात केल्याने आपल्या भविष्यातील कार्यबलाचे म्हणजेच वर्कफोर्सचे स्वरूप कसे बदलेल? तंत्रज्ञानाच्या या वेगात या डिजिटल क्रांतीचा एक सक्रिय भाग होणं हे अत्यंत मोलाचं आहे. नवीन तंत्रज्ञान शिकत राहण्याची आणि स्वतःला घडवण्याची हीच तर खरी सुरुवात आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विश्लेषणासह. तोपर्यंत धन्यवाद.